बघा, ही एक सुंदर अशी कहाणी आहे. हेलन केलरचं नाव सर्वांनी ऐकलेलं असेल. तर हा उतारा किंवा हा आपला धड्याचा जो भाग आहे तो हेलन केलर माझी जीवन कहाणी यांनी माधव कर्वे या पुस्तकातून अनुवाद करून यांनी घेतलेला आहे. आणि याचं संपूर्ण लेखन जे आहे हेलन केलर यांनी स्वतः केलेला है. उन्होंने अपनी ऑटोबायोग्राफी में अपने आत्मचरित्र में जो लेखन उन्होंने किया है उसी के आधार पर किस प्रकार से एक शारीरिक व्यंग पर उन्होंने मात करते हुए जगासमोर एक नवीन आदर्श त्यांनी कशा प्रकारे ठेवलेला आहे. आणि आजही जर आपल्याला आपल्यातील उणीव किंवा आपल्यामध्ये जी कमी आहे ती कमी भासू न देता त्या कमीवर मतलब जो हमारे में खामियां हैं उस खामियों पर मात करते हुए जीवन में किस प्रकार से आगे बढ़ना है, किस प्रकार से संघर्ष करना है, इसका जीता जागता उदाहरण जर कोणी असेल तर त्या कोण आहे, हेलन केलर. तर बघा, हेलन केलरचा जन्म जो आहे 1880 आणि त्यांचा मृत्यू जो आहे 1968 1968 में. तर 20व्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा, लोकोत्तर मतलब उनके जाने के बाद भी जिन लोगों को हम याद रखते हैं वो किसके ज़रिए हम उन्हें याद रखते हैं, उनके कार्य के लिए. उन्होंने समाज में जो कार्य किया है, उन्होंने जो अपनी अलग पहचान, अपनी छवि जो उन्होंने लोगों में अपनी बनाई है वो अलग पहचान के लिए, अलग छवि के लिए और उन्होंने जो योगदान दिया है उसके लिए हम उन्हें हमेशा याद रखते हैं. और वैसे व्यक्तियों का प्रभाव हमेशा लोगों पर होता रहता, उनके विचारों का, उनके कार्यों का. तर त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे. अग्रगण्य म्हणजे महत्त्वाचे आहे. अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंग. बघा, अंधत्व म्हणजे त्यांना दिसत नव्हतं, त्यांना बोलता येत नव्हतं आणि त्यांना ऐकायलाही येत नव्हतं. बधिरत्व म्हणजे ऐकू न येणे, मतलब ना उन्हें दिखाई देता था, ना उन्हें बोलने आता था, ना ही उन्हें सुनाई देता था. तर अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तो ऐसी तीनों शारीरिक खामियों पर मात करते हुए उन्होंने अपनी पढ़ाई जो है वो क्या की है, पूरी की. अपन म्हणतो ना तेजोमय ज्योतिर्गामय, अंधारातून प्रकाशाकडे. तर अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव त्यांनी, म्हणजे सीखते समय उन्हें कौन कौन से अनुभव आए और उनकी टीचर ने उन्हें किस प्रकार से सिखाया, किस प्रकार से उन्हें जीवन में एक अच्छे विद्यार्थी के रूप में जीवन में उन्होंने अपनी पहचान, मतलब त्यांच्या शिक्षकांनी उन्हें कैसे संभाला, किस प्रकार से सिखाया, इसका पूरा वर्णन जो है अनुभव द स्टोरी ऑफ माय लाइफ हेलन केलर या आत्मकथनाचा हा मराठी अनुवाद है. उसी में से उनके ऑटोबायोग्राफी में से थोड़ा सा शुरुआत का हिस्सा जो है लेखक माधव कर्वे यांनी हा आपल्यासाठी आलेला आहे. तर अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी, म्हणजे हे उदाहरण आहे हेलन केलर यांचं सर्वांसाठी, आज नाही तर येणाऱ्या प्रत्येकासाठी. म्हणजे सर्व काही असतानाही आपण आपल्यातल्या छोटी छोटी जो खामियां होती है उन पे हम मात कर पाते नहीं. तो हेलन केलर यांनी आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून कशा प्रकारे आपली ओळख निर्माण केलेली आहे. और इनमें उनका महत्वपूर्ण अगर साथ किसी ने दिया है तो त्यांच्या शिक्षिकेने
उनकी टीचर ने उनका किस प्रकार से हौसला बढ़ाया आहे, कशा प्रकारे शिकवलं आहे याचं वर्णन जे आहे प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे. लेखक माधव कर्वे यांनी सुंदर अशा भाषेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हेलन म्हणजे कोणतंही शारीरिक व्यंगत्व ही आपला अडथळा होऊ शकत नहीं. कोई भी शारीरिक खामी जो है कभी भी हमारी कमज़ोरी जो है हमें बननी नहीं देनी चाहिए. अगर वो हमारी कमज़ोरी बन जाती है तो हम जीवन में आने वाली किसी भी मुसीबतों पर मात कर सकते नहीं. इसका जीता जागता उदाहरण था हेलन केलर. तर चला तर पाहूया कशा प्रकारे हेलन केलरला शिकताना कोणकोणत्या अडचणी आल्या, त्या लिहायला कशाला कि उन्होंने पढ़ना लिखना किस प्रकार से सीखा, वाचायला कशा प्रकारे शिकल्या, इस बात का अनुभव उन्हें किस प्रकार से हुआ, वो अनुभव ने उनकी शिक्षिका ने किस प्रकार से महसूस कराया, इसी बात का उदाहरण जो है वो है हेलन केलर. चला तर माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफिल्ड. बघा त्यांच्या बाईचं नाव काय आहे, ॲनी सुलिवन आहे, पण आता लक्षात ठेवा त्यांच्या बाईचं नाव, बाई म्हणजे कोण, त्यांची शिक्षिका. मराठीमध्ये टीचरला काय म्हणतात, बाई म्हणतात. तर ॲनी मॅन्सफिल्ड काय नाव होतं त्यांच्या शिक्षिकेचं, ॲनी मॅन्सफिल्ड. पूर्ण नाव काय आहे, ॲनी सुलिवन असं त्यांना म्हणतात, पण ॲनी मॅन्सफिल्ड सुलिवन काय नाव आहे त्यांच्या शिक्षिकेचं, ॲनी सुलिवन लिहिलं तरी चालेल. मला शिकवायला आल्या तो दिवस. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटलं. दोन परस्पर विरोधी आयुष्य ऐसा हेलन केलर ने यहाँ पर क्यों कहा है, क्योंकि एक तो हेलन केलर स्वयं, क्योंकि जिन्हें ना दिखाई देता था, ना सुनाई देता था, ना वो बोल सकती थी, और दूसरी तरफ उनकी टीचर जिन्हें सुनाई भी देता था, दिखाई भी देता था और वो बोल भी सकती थी. तो वहाँ पर दो परस्पर विरोधी व्यक्ति आयुष्य म्हणजे दोन व्यक्ति कशी एकत्र येतात, कैसे जब एकत्रित होते हैं तो क्या होता है, इसका जीता जाता उदाहरण है हेलन केलर. याचं मला नवल वाटणे. नवल वाटणे हा काय आहे, वाक्य प्रचार आहे, आपण लिहिला पण आहे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. तर पहा तो दिवस होता 3 मार्च 1887. लक्षात ठेवा तो दिवस कोणता होता, 3 मार्च 1887. मला आठवं वर्ष लागायला 3 महीने बाकी होते. यहाँ पे मला की आया है, देखो ये आत्मकथा है. तो आत्मकथा में जब हम लिखते हैं तो मला और मी का ही प्रयोग वहाँ पर हम करते हैं. तर त्यामुळे तिथे कोणता सर्वनाम आलेला आहे, मला. मला म्हणजे कोणाला, लेखकाला का नाही, हेलन केलर यांना. कितवं वर्ष लागायला बाकी, 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होतं. आणि दिवस कोणता होता, 3 मार्च 1887. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होती. पोर्च याचा अर्थ आहे गॅलरी. पोर्च म्हणजे काय, गॅलरी. घरासमोरची किंवा दरवाजासमोरची खाली जागा. शांत कशाच्या तरी अपेक्षे, म्हणजे काही न बोलता, काही न करता, कशाच्या तरी अपेक्षेत, म्हणजे अपेक्षा म्हणजे कशा तरी काहीतरी भेटण्याच्या किंवा कोणीतरी आपल्याला भेटायला येणार आहे याच्या अपेक्षेमध्ये हेलन केलर तिथे उभी होती. आईच्या खानाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारण अंदाज आला होता. देखो जिनको सुनाई व दिखाई नहीं देता था, उनका सिक्स सेंस या उनकी जैसे कहते हैं की त्यांच्याकडे काय असते, दुसरी एक शक्ती असते,
की त्या शक्तीच्या किंवा त्या सेन्सद्वारे ते ओळखू शकतात, समजू शकतात जर समझण्याचा प्रयत्न किया तो इसीलिए घर के सभी लोगों की आवाज़ बातें जो है हेलन केलर क्या करती थी, समझ जाती थी, बड़ी ही आसानी से वो सब। देखो आईच्या खाना म्हणजे इशारे, अभी उसे दिखाई देता था क्या नहीं, मतलब येणं जाणं, आना जाना, लगबग म्हणजे गडबड, आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला अंदाज आला, अंदाज येणे, चाहूल येणे, आगमनाची सूचना मिळणे हा सुद्धा या वाक्यप्रचाराचा अर्थ होऊ शकतो। अंदाज येणे हा पण काय आहे, वाक्यप्रचार आहे, चाहूल येणे किंवा आगमनाची सूचना मिळणे। म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले। घर की तैयारी से या घर के लोगों के आने जाने से, उनके बर्ताव से, उनके मतलब त्या गडबडीतून हेलन केलरला अंदाज आला की कोणीतरी येणार आहे। तर इसीलिए ती दारावर पायऱ्यांवर वाट पाहत राहिली। पायरी बघा एक वचन, त्याचं अनेक वचन आहे पायऱ्या। पायरी एक वचन, त्याचं अनेक वचन आहे पायऱ्या। अचानक पोट झाकून टाकणाऱ्या हनिस्कल वेलीच्या, हनिस्कलचं आहे ते झाडाचं नाव आहे। ज्याप्रमाणे आपल्याकडे कशाच्या वेली असतात, जाई जुईच्या वेली असतात, ते वेली आणि लताये अशा जाळ्या असतात फुलांच्या, वेली म्हणजे लताये। आता वेल हे एक वचन आणि वेली हे त्याचं काय आहे, अनेक वचन आहे। तर हनिस्कल जी आहे हे झाडाचं नाव आहे। तर हनिस्कल वेलीच्या झाड्यांमधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं। माझ्या म्हणजे कोणाच्या, हेलन केलरच्या चेहऱ्यावर जे आहे सकाळचं ऊन जे आहे ते पसरले। नकळत माझी बोटं बाजूच्या सवयीच्या पानांवरून, सवयीची पानं क्यों कहा है, क्योंकि रोज जी आहे हेलन दारापाशी ज्या पायऱ्या आहेत तिथे रोज बसत असतात आणि त्यांच्या पायरीच्या बाजूला किंवा दाराच्या बाहेर हनिस्कल जी झाडं आहेत, तिच्या ज्या वेली आहेत, उसकी जो लताएं हैं, उनके पत्तों को वो रोज क्या करती है, छूती है। त्यामुळे त्यांना काय म्हणलेले आहे, सवयीच्या पानांवर, सवयी आणि आदत म्हणजे रोज, सवय म्हणजे काय, रोज, सवय आणि सवयी, सवय एक वचन आहे आणि सवयी त्याचं काय आहे, अनेक वचन आहे। सवयी क्यों काय की रोज, क्योंकि रोज उसका वही दिनक्रम होता था, कोणाचा, हेलन केलर यांचा। पानावरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरले। मानो वसंत ऋतू का स्वागत करने के लिए हनिस्कल याच्या जी कळ्या आहेत, उनकी जो फूल है, मानो वसंत ऋतू का स्वागत करने के लिए क्या है, रेडी है। भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची काही कल्पना नव्हती। और आगे चल के म्हणजे पुढे जाऊन माझ्यासमोर कोणता, मतलब काय होणार आहे माझ्या आयुष्यात, इस बात की कोई भी थोड़ी सी भी कल्पना जो है वो हेलन केलर यांना नव्हती। आता इथून बघा त्यांची सुरुवात झालेली आहे शिक्षणाला। सेकंड पॅरेग्राफ एवढंच आपण पाहणार आहोत। त्याआधी काही आठवडे म्हणजे आजच अचानक से एक दिन ही हेलन केलर को बताया गया था क्या कि आज तुम्हें पढ़ाने के लिए टीचर आने वाली है, नहीं, खूब दिवस आधीच, काही आठवडे मतलब कुछ हफ्ते पहले ही उन्हें ये बताया गया था। आणि व्यग्र होणे म्हणजे गुंतणे, मन गुंतणे, मन व्यग्र झालं होतं, मन देखो त्या हेलन केलर काही आठवडे या भावनांनी हेलन केलर यांचे मन व्यग्र होते।
काही आठवडे हेलन केलर यांचे मन या भावनांनी व्यग्र होते. कोणत्या भावनांनी? रागानं आणि कडवटपणानं. राग याने गुस्सा, राग म्हणजे गुस्सा, राग, रागाचा समानार्थी शब्द आहे क्रोध, संताप. कडवटपणा, अभी कड़वट का अर्थ जो है वो कड़वा ऐसा है क्या? नहीं, वाइट. कड़वट का यहाँ पर अर्थ क्या है? वाईट. रागानं आणि वाईटपणानं मन इतकं काय झालं होतं? व्यग्र. व्यग्र होणे म्हणजे गुंतणे. मतलब मानो उनके मन में इन दोनों का क्या उठा हो? तूफान उठाव की काय करावं आणि काय नाही. प्रश्न पण आहे इथे बघा लगेच. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलाय? अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढले आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेनं येत असतं. प्रश्न पण आहे की करतानाची दाट धुके असलेल्या समुद्रातून जहाजातून प्रवास करतानाची भाव अवस्था मतलब उनके मन की हालत किस प्रकार से होती. तो त्याची ती 4 उत्तरं आहेत बघा. कोणती भाव अवस्था होणार म्हणजे ज्यावेळी दाट धुकं असलेल्या समुद्रातून, बघा, दाट धुकं असलेल्या समुद्रातून जहाजातून प्रवास करतानाची भाव अवस्था म्हणजे अशा वेळी काय वाटतं, मतलब क्या महसूस करेंगे. त्याचं पहिलं उत्तर काय आहे ना? सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढले. मतलब बड़ी आसानी से हम क्या कर सकते हैं? छू सकते हैं. ऐसा एक अंधेरा जो है, एक ऐसे अनजान अंधेरे ने हमें क्या किया है? घेर लिया है. आणि तशा धुक्यातून, धुक्का मतलब जब कोहरा होता है, जब कोहरे में हम चलते हैं तो हमें कुछ भी दिखाई देता नहीं. तर तशा धुके म्हणजे काय? कोहरा. तर दुसरं उत्तर काय आहे? धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याला दिशेनं येणे, हे त्याचं दुसरं उत्तर आहे. तिसरं उत्तर काय आहे? किनारा गाठेपर्यंत ताण असतो. मनावर काय असतो? ताण असतो आणि छाती धडधडते. हे त्याचं काय असतं? तिसरं उत्तर असतं. मतलब जोपर्यंत आपली बोट किनाऱ्याला लागत नाही तोपर्यंत काय होत असतं? मनामध्ये धडधड होत असते, छातीमध्ये धडधड होत असते आणि काय असतो? तणाव असतो. ताण असणे हा सुद्धा काय आहे? वाक्य प्रचार आहे. मानसिक तणाव असणे, मानसिक दबाव असणे, किंवा म्हणजे या धुक्यामध्ये, मतलब ह्या धुक्यामध्ये जर आपलं जहाज जर किनाऱ्याला पोहोचलं नाही तर या धुक्याच्या याच्यामध्ये, या अंधारामध्ये आपलं जहाज काय होणार आहे? डुबणार आहे. आता काय होणार हा प्रश्न भेडसावत राहतो. और आगे क्या होगा म्हणजे माझी नाव किंवा माझं जहाज किनाऱ्याला सुरक्षित लागेल की नाही, मी किनाऱ्यापर्यंत सुरक्षित पोहोचेल की नाही, असा प्रश्न कोणाला भेडसावत असतो? धुक्यात सापडलेल्या जहाज चालवणाऱ्या नावाड्याला. जो मतलब कोहरा में फंसे हुए, मानो तूफान में फंसे हुए जहाज चलाने वाले व्यक्ति के मन में यही सभी प्रश्न जो है वो निर्माण होते हैं कि कशा प्रकारे हम इस मुसीबत से रास्ता निकालते हुए, इस मुसीबत को पार करते हुए किनारे तक हम कैसे पहुँचे. शिक्षणाला आता काय होणार हे त्याचं काय आहे? चौथं उत्तर. तर हा प्रश्न भेडसावत असतो. तो ये प्रश्न जो है हम सभी के मन में आते रहते हैं.
कोई भी नया काम करने से पहले. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था, बघा प्रश्न पण आहे की हेलनची भाव अवस्था शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी कशी होती आणि काही शब्द शिकल्यानंतर कशी होती. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. मतलब शिक्षण पढ़ाई शुरू करने से पहले हेलन केलर की भाव अवस्था किस प्रकार से थी. धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी. कशी होती. धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी. आणि नंतरची काही शब्द शिकल्यानंतर काय होती. फरक इतकाच की माझ्याकडं होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं. होकायंत्र म्हणजे काय. जे जहाजाला तुफानात सापडलेल्या किंवा वादळात सापडलेल्या जहाजाला काय दाखवतं. दिशा दाखवणारं यंत्र जे आहे त्याला काय म्हणतात. होकायंत्र. आणि बंदर, बंदर म्हणजे माकड नाही, बंदर याने बंदरगाह, जिथे जहाजं थांबतात ते. किती जवळ आले तेही कळायला काही मार्ग नव्हता. प्रकाश हवाय मला. बघा एकेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. पूर्णविराम, स्वल्पविराम, विरामचिन्ह जी आहेत ती लक्षात असू द्या. त्यांची नावं जी आहेत ती लक्षात असू द्या. सर्रास विरामचिन्हांचा उपयोग होतो तो पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. प्रकाश हवाय मला असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंद चाललं. हेलन केलर यांच्या आत्म्याचं कोणतं आक्रंद चाललेलं. तर काय उत्तर आहे त्याचं. प्रकाश हवाय मला असं त्यांचं काय चाललं होतं. आक्रंद म्हणजे काय. आक्रोश. मनामधून काय चालला होता. आक्रोश चालला. माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन चाललंय. आक्रोश चालू आहे. नेमक्या त्याच हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले. और जब हव्याशा क्षणी मतलब जब हेलन केलर को किसी के आधार की, किसी के सहारे की जब ज़रूरत थी, तभी उन्हें क्या मिला था. सहारा मिला था, आधार मिला था. कोणाच्या याने ॲनी सुलिवन यांच्यामुळे त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळणार होती. की आणि हव्याशा क्षणी मी प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. न्हाऊनचा अर्थ आहे आंघोळ, पण ह्या पे न्हाऊन निघाले याने परिपूर्ण होणे, आनंदी होणे. न्हाऊन निघालेचा अर्थ काय आहे. आनंदी होणे. वाक्यप्रचार आहे. न्हाऊन निघणे म्हणजे काय. आनंदी होणे, परिपूर्ण होणे. म्हणजे उन्हें जब सही मार्गदर्शन की, जब उन्हें सही में आवश्यकता थी, तब उन्हें ॲनी सुलिवन की साथ मिली. ॲनी सुलिवन का मार्गदर्शन मिला. और खरोखर त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण, एक वेगळी आशा जी आहे, एक वेगळं वळण त्यांच्या आयुष्याला मिळालेलं आहे. तर सोमवारचा प्रश्न पण आहे बघा की हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा. किंवा या वाक्यासारखी हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली या वाक्याचा तुमच्या जीवनात असलेला संबंध अर्थ जो आहे उदाहरणासह स्पष्ट करा. कधी कधी बघा आपल्या आयुष्यातसुद्धा असे क्षण प्रसंग येत असतात की खरोखर आपल्याला एखादी गोष्ट येत नसते
तर ती गोष्ट येऊन आपल्याला आपली आई शिकवते, आपला भाऊ शिकवतो, आपली बहीण शिकवते, किंवा आपले शिक्षक किंवा अजून कोणी आपल्याला त्याविषयी काय करतात, मार्गदर्शन करतात. उसी को कहा है की हव्याशा क्षणी, नेमक्या त्याच हव्याशा क्षणी, म्हणजे हमें आधार या मार्गदर्शन कब चाहिए होता है, हमेशा चाहिए होता है क्या, नहीं. जब हमें ज़रूरत होती है, खरोखर आपल्याला आवश्यकता जब हमें होती है तभी हमें उसकी आवश्यकता होती है. जब हमें वो मिलता है तर आपण काय होऊन निघतो, आनंदी होतो. काय होतो, आनंदी होतो. त्यालाच म्हणतात की प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. और जब आपको वो मार्गदर्शन मिलता है, जब आपको कोई सलाह देता है, आपको सही राह दिखाता है, सही रास्ता दिखाता है, जब आप भटक जाते हैं, त्यालाच म्हणतात हव्याशा क्षणी. मानो आप अपने रास्ते से, अपने इरादों से भटक गए हैं, और उसी समय अगर आपके जीवन में आपके दोस्त, आपकी माँ, आपकी बहन एक सही मार्गदर्शक, एक सही गायडन्स के रूप में अगर आपको राह दिखाती है, त्यालाच म्हणतात नेमक्या त्याच हव्याशा क्षणी मी प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. मतलब वही पल था ज्यावेळी मला कोणाची आवश्यकता होती, प्रेमाची, आधाराची और मार्गदर्शन की मुझे आवश्यकता थी, और सही मायने में मुझे वो मार्गदर्शन मिला भी.